रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे।
स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे समचरण सरोजम संध्रणिलामुदाभम जगन्नीत पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जियोधरार्थावतारम कलाकंकते ज्योतिकामोदि वक्त्रम खलानी शवादापणोदार्हलक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जन्मांदेस्य युक्तोन वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि आए हो तो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को दासी का जय जय राधेश्याम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् राधा मेरी माँ तो है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विठल मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला आळंदी निवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय माऊलींचा हा 3 चरणाचा आणि याच्यावत मानव जीवाला महत्वाचा मोलाचा उपदेश नवे नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने हनुमंतरायांच्या कृपेने
श्री नृसिंह भगवान चक्रधर स्वामी तसेच श्री संत बालगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या गावामधील नामसप्ताहाला सुरुवात झाली. नामसप्ताहाचं वर्ष 17वं आहे आणि या 17व्या वर्षातली अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, इंगळे परिवार आणि खरं तर गणेशदादांचा मला कॉल आला होता, आरतीताई यावर्षी आपला राहेरचा नामसप्ताह सुरू होतो आणि पहिल्या दिवसाची सेवा आम्हाला अपेक्षित आहे. खरं तर गणेश भाऊ पहिला दिवस असला म्हणून मी कधी नाही म्हणत नसते बरं. आता बघ योगायोगानं इथं कथा आहे, पण पहिल्या दिवसाला मी कधी नकार देत नाही, कारण पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे जबाबदारीचं कीर्तन असतं आणि नवे नवे महत्त्वपूर्ण कीर्तन. तुम्ही म्हणताला असं कसं, पहिल्या दिवशी नियोजन लागता लागता उशीर होतो, 9चं कीर्तन 10ला सुरू होतं, तुम्ही म्हणता की जबाबदारीचं महत्त्वाचं असं म्हटलं जाईल की जेवायला बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय वाढलं जातं? काय वाढतात तुमच्याकडं? मीठ. काय वाढतात? बोला ना, आता एवढे साधे प्रश्न आहे, काही MPC UPCतले थोडी प्रश्न आहे. काय वाढलं जातं? आधी पत्तरवाळी. बरोबर, अगोदर पत्तरवाळी वाढल्या जाते आणि त्याच्यानंतर त्या पत्तरवाळीवरचं काय घ्यायचं हे खाणाऱ्याच्या हातामध्ये असतं. तसं आज पहिल्या दिवसाची पत्तरवाळी वाढण्याची सेवा माझ्याकडे आहे आणि या राहिलेल्या 7 दिवसामध्ये त्या पत्तरवाळीवरती काय घ्यायचे, काय परिवर्तन आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचे हे मात्र तुमच्या हातात असणार आहे. आणि म्हणून महत्त्वाच्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ, इंगळे परिवार, खरं तर मोठी अन्नदानाची सेवा असते. आणि मी काय तुमच्यासाठी नवीन नाही, एवढं लेकराला जरी विचारलं तरी कुणीही सांगाल ह्या आरतीताई आहेत म्हणून. मी मागाशी उभं राहिले होते स्टँडवरती, हे येत होते सगळेजण त्यावेळेला. त्या माऊली आल्या, म्हणल्या आरतीताई फार आठवण येते तुमच्या कथेची तुमची. म्हटलं हो त्याच्यामुळेच भेटायला आले तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा आम्ही खुरपायला जरी गेलो तरी तुमच्या कथेची चर्चा असते, आमची तुमची चर्चा असते. खरं तर हे तुम्हा असणाऱ्या मंडळीचं आमच्यावरती नितांत शुद्ध प्रेम आहे आणि हे पूर्वजन्मीचे गाव चंदूदादा काहीतरी ऋणानुबंध असतात. नाही तर माझं गाव इथून 400 किलोमीटर, 450 ते 400 किलोमीटर एवढ्या दुर्वर्ण, एवढे जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध जपणारे माणसं खरं तर आहे. नाही तर कार्यक्रमापुरतं मर्यादित प्रेम करणारी फार लोक या जगामध्ये, पण सातत्यानं ते प्रेम सदैव टिकून ठेवणारे खरं तर हे राहेर गाव आहे. अग्रगण्य आणि आदरानं आम्ही या राहेर गावाचं नाव खरंच घेत असतो बरं. तुमच्या समोरच तुमच्या गावाचं कौतुक करते असं नाही. माझ्या कधी जर कीर्तनात तुम्ही ऐकलं तर मी तरुणाप्रती नेहमी आणि एक आदर्शवत नामसप्ताह करणारं हे राहेर गाव आहे. आणि म्हणून खरं तर मला गणेश भाऊंचा कॉल आला, आरतीताई आम्हाला सेवा तुमच्या अपेक्षित आहे आणि म्हणून महत्त्वाच्या दिवसाची सेवा आपण परिवारांना माझ्याकडं सुपूर्द केल्या. आजच्या हरिकीर्तनासाठी समस्त माझ्या या सर्व संस्थेतले विद्यार्थिनी असतील, बाजूच्या आमच्या नंदिनीताई आहेत, अंकिताताई आहेत, बाजूच्या दोन्ही दिदी असतील आणि खरं तर मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांना हिरा म्हटलं जातं, ज्यांचं ते शब्द आहे ना नाद करायचा, असं ज्यांच्याबद्दल बोलावं अगदी धरले तर पायच धरावे मारे, एवढं गोड ज्यांचं वाजवणं आहे. आदरणीय चंदूदादा या ठिकाणी उपस्थित आहे. योगायोगानं आज फार दिवसानं भेट झाली आमची. आदरणीय दादाश्री आहे आणि तितकीच तोलामोलाची साथ करणारी आमची यशोदाताई आहे. महाराष्ट्रभर महिलांचं कीर्तन म्हटलं की कोण बोलवायचंय पखवाजासाठी म्हणून ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं आमची यशोदा दिदी आहे. ताई तुला सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे तुम्ही टाळ्या वाजवायला शिकवूनची नका करू बरं, टोल नाक्यासारख्या तर अजिबात वाजू नका, प्रेमानं वाजवा. तर दुसरं काम आहे का तुम्हाला इथं हातात खुरपायचं का तिच्या पुढं मी गेले पाहिजे अशी काही रेस आहे का इथं? मग वाजवा ना प्रेमाने टाळ्या. सगळ्यांना विनंती, अगदी 2-5 मिनटं फक्त थोडासा तरी टाळीचा प्रतिसाद द्या या ठिकाणी. माझ्या आता नका वाजू बळसमध्ये चालू, काहीतरी वाक्य बोलल्यानंतर नाही तर काय काय कुठं वाजवा तेच कळत नाही. आम्ही म्हणलं याचं वाटुळं झालं तरी लोक टाळ्या वाजू राहिले, म्हणजे लोकांना याच्यातही आनंदच आहे. पण असू द्या. खरं तर आज सुंदर सिंथाची साथ करण्यासाठी माझ्या हरिकथेला ज्यांची नेहमी उपस्थिती असते, आंधळे आहेत डोळ्यानं खरंच, पण एवढी गोड कला ईश्वरानं त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि त्यांच्या बाजूनं बसलेला विशालदा अमरावतीवरनं नेहमी माझ्या कथेसाठी उपस्थित राहतात. पण अतिशय गोड स्वभाव जितका सोजवळ तेवढी कलासुद्धा त्यांची अत्यंत सुंदर आहे. आणि म्हणून आमचे दादाश्री अरविंद दादा आहे, विशालदा आहे, पॅडवादक दादाश्री तुम्ही पण आलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. एकदा याही मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. तिकडं खरं तर आमचे लक्ष्मण काका आहेत. काका म्हणून तुम्हाला
नाही तर एकदा मी त्या गणेश भाऊला काका म्हणले, त्यांची बायको म्हणले तुम्ही आरतीताईचे काका आहेत म्हटले. कारण भागाभागात शब्द बोलले की ते वेगळं वाटतं. आमच्याकडे याच वयात काका म्हणते, पण ते म्हणे तुम्हाला काकाच म्हणल्यामुळे ताई म्हणलं असं व्हायला नको. पण खरंच आदरणीय आमचे लक्ष्मण माऊली अत्यंत खरं तर मनोभावे संत सेवा कशी करावी, आदरातिथ्य कसं करावं, आदरणीय खरंच या परिवाराकडून शिकून घ्यावं. गेले 6 दिवस आमची मनोभावे सेवा करतायत. आणि अगदी 1-2 दिवस मी कथेला चंदूदादा रात्री 10 वाजता पोहोचले. कारण गावाकडे फार महत्त्वपूर्ण 6 महिन्यापासून मी सेवा घेतलेली होती. त्या लोकांना म्हटलं अहो एक कथेचं नियोजन होतं, कॅन्सल कराल का? नाही हो म्हणे ताई, तुम्हाला तिकडं पैसे जास्त भेटले. अहो म्हणलं पैशाचं नाही, पण खरं तर हा सेवेचा प्रश्न आहे. नाही आलं तर नाही म्हणे, तुम्ही कसंही करा पण यावंच लागेल. मी इथं आदल्या दिवशी रात्रीच्या 9ला पोहोचले. 9ला त्यांची कथा केली. कथा 11:30ला संपवली. 12ला जेवण केलं, गाडीत बसले, पुन्हा गावाकडे गेले. ते सकाळचं कीर्तन नगरजवळ, आणि ते नगरचं कीर्तन करून पुन्हा येईपर्यंत मला रात्रीचे 10 वाजले. पण तरीसुद्धा या मंडळीने अजिबात ताई तुम्ही सावकाश या, आम्ही 11 वाजेपर्यंत बसू इथं, पण तुम्ही घाई करू नका. अहो आमची खरं तर तुमच्या जीवाची काळजी तुम्ही करून या. असं काही नाही की तुम्ही आमच्या कथेला वेळेतच आलं. म्हणजे हे निस्वार्थ प्रेम करणारे लोक आज जगामध्ये भेटेलच असं मात्र अजिबात नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, असे प्रेम करणारे माणसं मिळाले चंदूदादा की सोडावं वाटत नाही. आज तुम्ही सुद्धा 2 वर्षाला खरं तर 2ऱ्या वर्षी या ठिकाणी आलात. आज लोकांना कीर्तनकार बदलावे असं अपेक्षित आहे. आपल्यात सुधारणा हो न हो, पण कीर्तनकार सप्त्याला बदलून आला पाहिजे अशा अपेक्षा लोकांना असते. पण असं काही नाही. खरं तर उपकाराची जाणीव ठेवणारं हे राहेर गाव आहे. याच्या आधी खरं तर आदरणीय हिवराळे महाराजांनी नामसप्ताहाची परंपरा सुंदर सुरुवात केली. तेव्हापासून या लोकांना त्यांची जाणीव आहे. आणि मला बऱ्याच वेळेला कॉल येतात परिसरातून, राहेरकडून, ताई तुमची कथा ऐकल्यापासून खरंच आमचं जीवन परिवर्तन झालं, भक्तिमय मार्गाला आमची सुरुवात झाली. किंवा तेव्हापासून आमचा नामसप्ताह काही आगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि म्हणून हे तुमचं असणारं प्रेम आहे. म्हणून माऊली आमचं जे नातं आहे ते रक्ताचं नाही, पण आमचं जे नातं आहे ते भक्तीचं नातं आहे. एक वेळेला रक्ताचं नातं दगा देऊ शकतं, पण भक्तीचं नातं मात्र कधी दगा देत नाही. एवढं निस्वार्थ प्रेम करणारे आपण मंडळी आहात. पहिलाच दिवस या नामसप्ताहाचा आहे, पण मला असं वाटतं जणू काय मी 4-5व्या दिवसाची सेवा करते. एवढं सुंदर मंडप, डेकोरेशन सुंदर आहे, कथेचं स्टेजही फार सुंदर आहे. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण राहेरकर दरवर्षी करता. आणि याही वर्षी तितक्याच तोलामोलाचं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणून मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. एकदा राहेरकर मंडळीसाठी एकदा जोरदार तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. अशीच नामसप्ताहाची सेवा आपल्याकडून घडत राहो. आणि ज्या मारुतीरायाची सेवा आपण या स्थानावरती करतो ते मारुतीराय सामान्य नाही. आयुष्यभर दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण. अरे त्यांची सेवा जर आपण पाहू गेलो, जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा मेरे हनुमान. ताली वाजवा, प्रेमाने जय हो. एक बार तो हाथ उठा लो
त्या ठिकाणी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी करत आलेला आहात। नक्कीच मारुतीराय तुम्हाला सेवेचं फळ देतात। तुम्ही अनुभवणारे मंडळी आहात। अन्नदान असेल, खूप मोठ्या मोठ्या सेवा आपण आदरणीय सर्व ग्रामस्थ मिळून करतायत। ही खरं तर हनुमंतरायाची सेवा अशीच मनापासून तुम्हा वारकऱ्याकडून घडो मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करते। खरं तर 10:10 झाले बरं, आणि 10 वाजता कीर्तन सुरू होते। नियमानं तसं 2 तास कीर्तन झालं पाहिजे, हरकत नाही। मी 10 ते 12 ही कीर्तन करेल, पण 12च्या पुढं जर घड्याळाचा काटा गेला, हे बसलेले लोक म्हणतील ताई मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की हां प्रमाण पाठ आहे तुमचे, पण अशी अवस्था होऊ नये। अगदी तासभर या अभंगावरती विसरू चिंतन देण्याचा माझा मानस प्रयत्न असणार आहे। अगदी आवाज आमचा क्लिअर पोहोचवणारी साऊंड सिस्टीम आहे, आणि समोर यूट्यूब चॅनल आहे। आमच्या कथेसाठी होते दादाश्री, म्हणलं दादा चला जवळ कीर्तन आहे। काय हो दादा, माऊली कीर्तन सोहळा, आपण हे कीर्तन पुन्हा सप्ताह झाल्यानंतर दादाश्री गावाकडे गेल्यानंतर 10-12 दिवसात पुन्हा यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तन सेवा आपण अनुभवणार आहे, पाहू शकणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी दादाश्री आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते। अभंग जो सेवेकरिता माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा आहे, आणि या अभंगामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे तुम्हा आम्हाला नामचिंतनाचं महात्म्य प्रतिपादन करतात। प्रत्येक जीव जन्माला आला रे आला की प्रत्येक जीवाचं जीवनाचं उपदेश निर्दिष्ट साध्य पत्ते एकच, नित्य निरामय निरातिशय परमानंदाची प्राप्ती आणि दुःखातून आत्यंतिक निवृत्ती। पण जीवनाच्या या परमसाध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही जीवनाची सिद्धता कशी मांडावी हे सर्वसामान्य जीवाला कळत नाही। बरं एवढं खोल भाषेत सांगणार आणि सोप्या भाषेत सांगते। प्रत्येक जीवाला वाटतं ताई सुख आम्हाला मिळावं, दुःख आमच्याकडे येऊच नाही, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर पाहायला गेलो तर सुख काय आपल्याकडे येत नाही, दुःख काय पाठला करायचं सोडत नाही। याला कारण काय, एकच कारण, जिथं सुख आहे तिथं कधी जात नाही, जिथं सुख नाही तिथं गेल्याशिवाय बोला ना राहत नाही। उदाहरणार्थ घ्या, परमार्थ करायचं म्हणलं की मन एकाग्र होत नाही, हरिपाठाला कीर्तनाला म्हणजे फारसं मन त्या ठिकाणी ओढं घेत नाही। काही येतात, पूर्वजन्मीचं आपलं काहीतरी पुण्य असतं, म्हणून आपलं पुण्य आपल्याला या धर्ममंडपामध्ये घेऊन येतं। परंतु कधी कधी लोकांना या मंडपाकडे यावं वाटत नाही, पाहिजे ते करत नाही, नको ते केल्याशिवाय राहत नाही। संसारामध्ये आपण रात्रंदिवस सायास प्रयास करतो, पण बसलेल्या मंडळीचा संसार करणाऱ्या मंडळीचा कुणाचा असा अनुभव आहे का, आरतीताई आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालो, या संसाराची आम्हाला अजिबातच चिंता राहिली नाही, असं कधी कुणाचं झालंय? माया अगदी खरं सांगा, तुम्ही संसारामध्ये सुखी आहे का नाही? तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? बोला ना मग, किती 2 वर्षांना आले मी तुमच्या गावात पुन्हा, बोला हो नाही काहीतरी बोलत चला। कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू पाहणं नव्हे, होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे। नाही तर कधी कधी असे लोक भेटतात, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तीही कळत नाही, पण तुम्ही तरी तसं करू नका, हो नाही काहीतरी बोला। संसारात खरं सांगा, आपण सुखी आहे का नाही? माझा वैयक्तिक प्रॉब्लेम मावले, मला तोंडाने बोललं तरच कळतं, मला काय ते मुंडकं डोलवलेलं कळत? मग हो किंवा नाही सांगा, आहे का सुखी आपण? नाही। पुरुष मंडळी तुम्ही म्हणजे कीर्तनाला बसलेल्या पैकी कुणी सुद्धा या संसारामध्ये सुखी नाही। आता घरी गेलं की उद्यापासून कुणीही संसार करायचा वा नाही, म्हणून कसं चाललो, संसार करा, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, लागू द्यावा चटका, परमार्थाचा संसार करा। कारण माझ्या अनेक संतांनी संसार केला, निळोबाराय, चोखोबाराय, सकल संत, बरं या सर्वांनी केला मान्य आहे आपल्याला, पण मला खरं सांगा, माऊलींनी केला का संसार? बोला ना, माऊलींनी संसार केला की नाही केला? अरे माऊली स्वतः सांगतात की अवघाची संसार
संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक माऊली सांगतात माझा संसार मी केला आणि तो सुखाचाही झाला कधी आजी संसार सफल झाला गे माये देखी येले पाय विठोबाचे माऊली सांगतात माझा संसार सुखाचा झाला पण कधी मी देवाला शरण गेलो त्यावेळेला संसार सुखाचा झाला ऐका ना आपणही देवाला शरण गेल्याशिवाय माऊल्या हो आपलाही संसार सुखाचा होणार नाही यासाठी भगवंताचं चिंतन करणं भजन करणं नितांत गरजेचं आहे काही लोक म्हणतील ताई परमार्थ करायला आम्हाला अजिबात हरकत नाही पण याच्या आधी कधी परमार्थ केला नाही आणि आतापासून जर परमार्थ करायचा म्हणल्यानंतर लोक काय म्हणतील करून करून भागला आणि तुमच्याकडे नाही म्हणत का असं करून करून भागला आणि देवपूजेला लागला तुम्ही कसंही करा समाजामध्ये कसंही वावरा लोक नावच ठेवणार आहे आता तुम्ही एवढ्या माय माऊल्या कथा कीर्तनाला चापून चुपून आलात ना एखाद्या बाईनं पाहिलं ना ती विरोधक असली ती म्हणती बघ कशी शायलिंग मारती आणि ती बाई जर कशी चालायला लागली तर बायका म्हणतात भवानीला तर रस्त्याने चालायची अक्कल नाही आता बायकांचं ऐकून त्या बाईनं रस्त्यावर यायचं नाही की एक व्यथा सांगेल जो जास्त वेळ पूजा करतो त्याला पसारा म्हणतात आणि नाही करत त्याला आळशी म्हणतात असं कोण म्हणतात लोक म्हणतात एखाद्याच्या घरी जा गरबुड्या म्हणतात आणि नाही गेलं तर गर्विष्ठ म्हणतात असं कोण म्हणतात लोक म्हणतात एखाद्याकडे पैसा आला माजला म्हणतात आणि नाही चाला तर करंट्या कपाळाचा असं कोण म्हणतात बोला ना कोण म्हणतात म्हणजे कसंही वावरा लोक नावच ठेवणारे बरं याच्या पुढे जाऊन सांगू आता वारकऱ्याच्या घराण्यामध्ये अगदी जन्मलेल्या पोरांना माळी असतात लोकाला जर कळालं तर लोक लगेच म्हणतात जीव मारला घेणं दे नाही काही वारकऱ्याचे पोरं काही करू बरं नाही घातली बारकेपणी तरुणपणी घातल्यानंतर लोक म्हणतात खायचे प्यायचे दिवस आले याला अवदासा सुटली बरं नाही घातली तरुणपणी मला सांगा म्हातारपणी माळ घातल्यानंतर गावकरी आपल्याला भारत भूषण देऊन गौरव पुरस्कार करणार आहे का देणार आहे का म्हातारपणी माळ घातल्यानंतर लोक म्हणतात गॅरंटीच होती बा आपल्याला राम भाऊच्या तोंडात बत्तीशी होती तवर नाही बुद्धी सुचली ना आता दातड पडले चावायला ना म्हणूनच घातली म्हणजे तुम्ही कसंही वावरा बरं याच्या पुढे जाऊन सांगेल समजा तुमच्या गावामध्ये एखादा तरुण पोरगा लग्नाला आलेला असावा अख्ख्या गावात अशी पोरण्या अशी पोरगी जर त्यानं कधी बायको म्हणून करून लोक एवढी विचित्र आहे त्याच्यासमोर कौतुक करतात पण पुढे गेल्यानंतर तो कसा ती कशी यानं केली कशी आणि चांगली केली का तो कसा ती कशी याला दिली कशी म्हणजे वाईट केली का केली कशी आणि चांगली केली का दिली कशी मग लोकांचं ऐकून यांना काय ब्रह्मचारी राहायचे का म्हणजे कसंही वावरा लोक नावच ठेवणार म्हणून संत सांगतात त्या ठिकाणी समाज काय म्हणेल तुका म्हणे हासे जन नाही काणत ठाई हा विचार जर माझ्या मिराजीजींनी केला असता तर प्रभूच्या परमपदापर्यंत माझ्या मिराजीजी प्राप्त झाल्या नसत्या समाजाला किती त्रास दिला लोकांनी नावं ठेवले स्वतःच्या बापानं छळ केला त्रास दिला पण त्रास नाही मेरो तो गिरधर गोपाल दुसरो न कोई जीवन माझं कान्हाजीला समर्पित आहे एवढं प्रेम केलं महाराज जब से देखा तुझे जाने क्या हो गया जब से देखा तुझे जाने क्या हो गया मेरे बाके बिहारी में तेरा हो गया
चंदू दादासाठी टाळ्या वाजवा बरं जोरदार. त्या बाते अतिशय गोड. भजन गाताना आनंद वाटतो कधी ज्या वेळेला वाजवणारे साथ अति सुंदर लागते त्यावेळेला. मीराजीजींचा भाव आहे. जब से देखा तुझे जाने क्या हो गया, जब से देखा तुम्हें जाने क्या हो गया, मेरे बाके बिहारी मैं तेरा हो गया, मेरे बाके बिहारी मैं तेरा हो गया. जब से मुझे तेरी भक्ति मिली, मेरे मुरझाए मन की कलियां खिली, जो न सोचा था वो तो वही हो गया, मेरे बाके बिहारी मैं तेरा हो गया, मेरे बाके बिहारी मैं तेरा हो गया. काजीजींनी प्रेम केलं. मेरो तो गिरधर गोपाल दुसरो न कोई म्हणून परमार्थ करणाऱ्यांना तरी लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल याचा फार विचार करायचा नाही. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायातले सर्व संत एकत्र आले. संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधले. सिद्धांत कोणता सापडला? देती रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदो मध्ये कथा शांते हरिही सर्वत्र प्रियते. बाकी सकल संत वर्णन करतात, अरे कशाला शास्त्र दुंडाळता, चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाती. वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण, आणि म्हणून हरिमुखे म्हणा. माऊली पाठ नाही तुम्हाला हरिपाठ? हरिपाठ तरी पाठ करा, दुसरं काही करा नका करू. रोज आपला स्वयंपाक करताना हरिपाठ म्हणत चला. संध्याकाळच्या वेळेला नित्य नियमानं हरिपाठ म्हणत चला. कधीतरी ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा. नाही शक्य तर त्या ठिकाणी खरं तर 10-10 मिनिटं तरी ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. एवढा वेळ जर नाही वाचता आली, ग्रंथ त्याला म्हणावे की त्या नक्की आपल्या जीवनातल्या ग्रंथी सोडवत असतात. ग्रंथ म्हणून वेळ देत जा कधीतरी परमार्थाला. अरे दिवसात 24 तास आहे. या 24 तासामध्ये कधीतरी मनाला विचारून बघा किती वेळ आम्ही भगवत चिंतनाला देतो. असं ठरवा जीवनामध्ये कधीतरी की 10 मिनिटाचा नामजप झाल्याशिवाय आम्ही झोपणार नाही. नक्कीच महाराज आगळा वेगळा परमार्थ करायला आपल्या जीवनामध्ये आपल्याला अजिबात गरज नाही. कुठं तरी भक्तीला सुद्धा आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आता मी हरिपाठ म्हणते, बायकांच्या मुखातून सुद्धा हरिमुखे म्हणा सुद्धा बाहेर येईल. म्हणून घ्या. जसं तुम्ही आरती द्यायला पाहिलं वाटतं ना, राधे राधे म्हणावं, रामकृष्ण हरी म्हणावं. आमच्या संस्थेत सुद्धा आम्ही एकच नियम केला. कुणी येऊ जाऊ, कुणी बाय जरी म्हणलं हाय जरी म्हटलं तर आपण एकच म्हणायचं रामकृष्ण हरी. या निमित्तानं त्यांच्याकडून तरी नामस्मरण होतोय आपल्या तरी मुखाला. आमची लेकरं संध्याकाळी झोपायच्या वेळेला किंवा 15 ते 20 वेळेला आम्हाला सगळेच रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय कोणी झोपणारही नाही. कधीतरी असे सत्यसंकल्प आम्ही केले पाहिजे. जीवनामध्ये कशाच्या ना कशाच्या निमित्तानं देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे. म्हणून माऊली हरिपाठ काही फार अवघड चीज नाही. मोबाईल तरी घेऊन बसताच ना, मालकाने कधीतरी दिलं हे बघ ते बघ, हा व्हिडिओ बघ तो व्हिडिओ बघ, तर कधीतरी हरिपाठ लावून द्या आणि मनापासून हरिपाठ ऐका. महिन्यात तुमचा हरिपाठ पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमचे मालक दारू पिणारे असेल, गोवा मावा खाणारे असेल, रोज हरिपाठ किंवा रामकृष्ण हरी म्हणून जर स्वयंपाक बनवला तर नक्कीच पप्पाची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही. बरं, व्यसन त्या ठिकाणी सोडल्याशिवाय राहणार नाही. ताकद खरं तर नामचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून माझे वारकरी सकल संत सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अरे पुण्याची गणना कोण करी. नामदेवराय सांगतात की नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखी, नाही याचे चुकी तुझं कोणी. एकनाथ महाराज सांगतात की आवडीने भावे हरिनाम वीसी, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. तुकोबाराय म्हणतात कशाल. त्या ठिकाणी आम्ही सुद्धा ते सांगतोय सदा नाम घोष करू हरी कथा. अनेक संतांनी नामाचं महात्म्य सांगितलं. मग काही वारकरी माझ्या माऊलींकडे गेले. माऊली अरे सगळे संत सांगतात नामचिंतन करा, कारण या कलियुगामध्ये भगवत प्राप्ती चिंतनाशिवाय होणार नाही. आम्हाला ठाऊक आहे, पण माऊली आता आम्हाला हे सांगा ना की कुठल्या देवाचं चिंतन केल्यानं आमचा उद्धार होईल. माऊली ते सांगताय अभंगाचं प्रथम. रामकृष्ण
सगळ्यांच्या हात या सगळ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवतील का? खरं तर कीर्तनकारानं अशा भिकाऱ्यासारख्या टाळ्या नाही मागू बरं गणेश भाऊ, पण श्रोते जर कंजूस असतील ना त्या टाळ्या काही सगळंच काही मागून घ्यावं. कधीतरी अंतःकरणातून आम्ही प्रतिसाद दिला, अरे पखवाज वाजवणं एवढं सोपं वाटलं तुम्हाला? मृदुंग वाजवणं काय कधी जर अनुभवायचं असेल एखाद्या दगडावरती नाही तर लाकडावरती अशी 5 मिनिटं बोटं मारून बघा, अशा झणझणे येतात हाताला. आळंदीला राहिले चंदूदादा त्यावेळेला 2 वर्ष. इकडे शरद महाराजांकडे आम्हाला एवढी काही कसोटी किंवा वेळ आली नाही, पण आळंदीला प्रमोद बाबा जगता खरं तर काळे यांच्याकडे मी राहत होते गायताईंकडे. त्यावेळेला महाराज पहाटच्याला उठून द्यायचे 4 वाजता. लेकरं पखवाज घेऊन इंद्रायणीच्या तीरावर जायचे. अक्षरशः हाताला असे गट्टे पडलेले, कोणाचे बोटं फुटलेले. पण प्रॅक्टिस करत असताना या सगळ्या सायासाला प्रयासाला त्रासाला सामोरे जाऊन हा मृदुंगाचार्य खरं तर एखादा व्यक्ती होत असतो. आणि आपण त्याने एखादी हरकत काढली, सुंदर बोल वाजवले, लग्गी वाजवले, आपल्याला त्याच्यासाठी टाळी वाजवायची म्हटलं तरी जीवर जातं. एखादा गायक चाल गात असताना एवढं सोपं नाही, काही काही तर सहज बोलून जातात. चला ना कीर्तनाला, त्या सुरुवातीला आपण जर एखाद्याला म्हणलं ना आता चालू झालंय कीर्तन, चला कीर्तनाला, ती लगेच म्हणतात थांबा एकदा गायक वादकाची इवळी झाली की मग आपण जाऊ. म्हणजे त्यांना हे सुद्धा कळत नाही यशोदाताई की खरं हे तर ज्या प्रभूजीचं भगवंताचं कीर्तन ऐकायचंय त्या प्रभूला नमन आहे, वंदन आहे. खरं तर त्याचं मंगलाचरण आहे. सुंदर ते ध्यान आम्हाला ती सुद्धा कळत नाही. गायक होणं, वादक होणं, कीर्तनकार होणं एवढंही सोपं नाही, फार सायास प्रयास. आता इथं बोलणं सोपं वाटतं तुम्हाला? गावातल्या एखाद्या माणसाला जर उभं केलं ना बोलण्यासाठी तर पाय विठ्ठल विठ्ठल म्हणतील, एवढं सोपं नाही. एखाद्याला बोलण्याची सवय असली त्याचं गोष्ट वेगळी, पण इथं बोलणं तसं एवढं सोपं नाही. त्याचं मी एका गावात कीर्तनाला गेले होते, असंख्य समुदाय जमलेला होता. गावातले लोक म्हणले अरे आरतीताईनं फार गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरिता गावातला महत्वाचा व्यक्ती उठून उभा राहिला. पण प्रकाश भाऊ ते बिचारा सकाळच्या 10व्या कार्यक्रमावर आलं होतं, दशक्रिया विधी. डोक्यात सगळं तिकडलंच. त्यानं हातात माईक घेतला, बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं. आम्हा समस्त ग्रामस्थ मंडळींना अतिशय मोलाचं ज्ञानदान त्यांनी केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पणार आहे. मला मी जिवंत मला अत्याधिक बायका टाळ्या वाजवायला आहे, त्यांना जवाब वाजवीत नाही आहे पण ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. मला आनंद झाला तुम्हाला? विठाला विठाला तिथं बोलणं तसं एवढं सोपं नाही, पण खरं तर त्याची कृपा असते. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. म्हणून आज या मुली आहेत, आमच्या ताई आहेत इकडून. खरं तर हे आजच आहे आमच्या बरोबर, पण कधीतरी मनापासून टाळीचा प्रतिसाद देत चला, लेकरांचं कौतुक करत चला. आज ह्या लेकरं एवढे गोड वाजवतायत, उभा आहे. संस्थेचं जीवन आम्ही अनुभवलं आणि संस्थेत घ्या खूप गोड. वस्तुतः लेकरं संस्थेत टाकणं आई वडिलांचं सुद्धा काळीच काय म्हणत असेल. लेकरं संस्थेमध्ये पाठवत असताना अंतःकरणाला किती जरी पाजर फुटला तो आवरावा लागतो मायबापांना, एवढं सोपं नाही. माझ्याकडे संस्थेमध्ये मुली आता पहिल्याच वर्षी आल्या. चंदूदादा सोडून जाताना त्या रडत होत्या 2-4 जणी. आमची बहीण जोरजोरानं रडायला लागली त्यांच्याकडे. पण अरे मला काय झालं तुम्हाला रडत, तिला रडायला, तुला रडायला काय झालं स्वाती? ती म्हणली बाई मला लेकर रडताना पाहिलं ना मला लई वाईट वाटलं बघ भारती. म्हणलं अगं ते दिवस आम्ही सुद्धा काढलेत बरं. आम्ही तर मी 4 वर्ष संस्थेत गेल्यानंतर रडत होते. आई वडील निघाले की माझ्या डोळ्यात पाणी यायचं. असं वाटायचं कधी संभल हा काळ, कधी या संस्थेतून मुक्त होईल. पण असू दे, हे सायास प्रयास असतात, एवढं सोपं नाही आई वडिलांना सोडून राहणं. आई वडील चटणी भाकर जरी खायला लागले ना महाराज तरी लेकरांची आठवण येत असते. एवढं मोठं अंतःकरण करून लेकरं पाठवतात हे केवळ आणि केवळ घडण्यासाठी. कारण संप्रदायाची ताकद लक्ष्मणदादा काही आगळी वेगळी काका. वस्तुतः आपण जर विचार केला सरकारचं काम हे 2% असतं बरं का. सरकारचं काम हे 2% आहे, पण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम मात्र 98% असतं.
अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराध दस होऊ नये यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, फार 1-2 वर्ष का असेना आपले मुलं मुली वारकरी शिक्षण संस्थेत घातले पाहिजे, कारण हे परमार्थिक संस्कार आपल्याला हे घरी बसून भेटणार नाही. यासाठी आपल्याला कुठंतरी प्रयास करावे लागणार आहे, कुठंतरी जाऊन अध्ययन करावं लागणार आहे. पण कधीतरी लेकरांचं टाळी वाजवून कौतुक करत चला. माझी विनंती असेल बरं तुम्हाला, एकदा वाजवा, जोरदार वाजवा या सगळ्या काही साहेब जर प्रमाण दिलं चालीतून भाव प्रकट व्हावा. दादा थोडा आवाज रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मरा करे, स्मरा करे आपुली मी तुम्हाला धन्यवाद देणार, पण माझ्या ह्या सगळ्या मंडळींची निवड ज्यांनी केली त्यांना मात्र निश्चित मी धन्यवाद देईल. केवढे तुला मुलाचे मंडळी आज आपण आपल्या नामसप्ताहासाठी आमंत्रित केले. अगदी पहिला दिवस आहे, पण मला असं वाटत नाही आज मी पहिल्या दिवसाची सेवा करते आहे की काही एवढं गोड वातावरण, एवढी गोड वातावरणाची निर्मिती खरं तर या ठिकाणी आहे. माऊली सांगतात, अरे तुमचा उद्धार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल या कलियुगामध्ये तर तुम्हाला नामचिंतन करावं लागणार आहे. कारण हा कलियुग ज्या वेळेला परीक्षिती राजाला शरण गेला, लक्ष देऊन ऐका, भागवत आपण अनेक वेळेला ऐकलं, या वर्षी मात्र सकल संत चरित्र आहे. आणि नक्की ऐका, आज आम्हाला संत काय आहेत हेही कळाले पाहिजे, तुमच्या आमच्यासाठी संतांचं किती समर्पण आहे हेही कळालं पाहिजे. आणि हे नक्कीच चरित्र कथेतून आपल्याला समजणार आहे. माऊली संतांचं जीवन एवढं सामान्य नाही, आणि म्हणून आज वैभवी श्रीजी देवींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सकल संत कथा ऐकणार आहोत. पण वस्तुतः या कलियुगाचं जर वास्तव आपण पाहिलं तर राजा परीक्षितीला ज्या वेळेला कलियुग शरण गेला त्यावेळेला कलियुगाला राजा परीक्षितीनं 4 स्थान दिलेले आहे. अभ्यतीर्थस्तदा तस्मै स्थानामी कलयौ ददौ द्युतम पाणम श्रेयसून यत्र धर्म चतुर्विधः. लक्ष देऊन ऐका, जिथं दारू विकल्या जाते तिथं कलियुगाचं वास्तव्य आहे. खरं तर पिणारे मंडळी फार पटईत असतात, फार तयारी असते बरं त्यांची. व्यसन करत असताना स्वतःच्या संसाराच्या सुखाचा कधी विचार करत नाही. पण ज्यांनी आयुष्यामध्ये दारू व्यसन स्वीकारलं त्यांचा प्रपंच भविष्यात आणि आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही. वस्तुतः सत्य सांगते मी तुम्हाला, चंदूदादा आत्तामध्ये माझं कीर्तन होतं एक बार्शी तालुक्यामध्ये. कीर्तनाला मी ज्या वेळेला गेले ना माया हो, मला 9:30 वाजले होते पोहोचायला. 11:30ला कीर्तन संपलं. ग्रामस्थ म्हणले ताई थोड्या वेळ भजन करू ना आपण. 12:30 वाजे लोक भजन झालं. निघाले मी की म्हणले ताई आता तुम्हाला दूर जायचंय, इथं कुठंच तुम्हाला जवळपास घर भेटणार नाही किंवा दुकान उघडं भेटणार नाही, तुम्ही चहा घेऊन जा. मी 1 वाजता त्या गावातून निघाले. माया खोटं सांगत नाही, सत्य सांगते मी तुम्हाला. गावाच्या बाहेर ज्या वेळेला मी निघणार, गाडीमध्ये बसलो. रविदादा बंधुराज मिलिटरीतले सोबत आलेले होते आणि गाडी अशी काही अंतरावर गेली. गाडी भावानं थांबवली. म्हणलं काय झालं रविदादा? तो म्हणला अरे ताई कोणीतरी गाडी समोर उभा आहे भाऊ, एक मुलगी, तिचं वय फार झालं तर 6वीलाच होती ती मुलगी. गाडीच्या समोर आल्याबरोबर मी म्हटलं काय, ती भावाकडे आली म्हणली दादा तुमच्या आरतीत गाडीमध्ये आरतीताई आहेत का म्हटली. भाऊ म्हटलं हो आहे ना. मी तिला आवाज दिला, काय ग बाई? ती मला काय म्हटली माहिती का ताई, माझे बाबा ना खूप दारू पितात म्हटली. आणि तिच्या डोळ्यातले अश्रू घळघळ घळघळ वाहत होते. म्हटलं बाबा दारू पितात? म्हटले हो थोडं नाही लई पितात म्हणले ताई. म्हटलं कोण असतं आता इथं? म्हटले आता ना आजी आणि बाबा आणि मी थांबलेली, माझा भाऊ आहे म्हटले इथे. म्हटलं तुझे मायबाप? ती म्हणले दूर शेतात राहतात म्हटले. इथं बाबांना दारू पिऊन खूप त्रास देतात म्हणे. आजी आजोबाला ना आम्ही गावात राहतो आणि माझे आई बाबा मतलब माझे आई वडील तिकडे शेतात राहतात म्हटले. म्हणले ताई माझ्या वडिलांना असं काहीतरी औषध द्याल का तुम्ही की माझे वडील दारू सोडवतील? मला ऐकल्यावर तर खरंच रडायला राहावलंच नाही. मला इतकं वाईट वाटलं त्या लेकराकडे बघून.
म्हटलं बाई असे काय औषध घेऊन नाही ग फिरत मी, आहे का तुझे बाबा इथं? ती म्हणली ताई बाबा शेतात राहतात. हो म्हटले इथं नाही आहे. पण मग माझ्या बाबाला बोलताल का तुम्ही दारू पिऊ नका. ताई मला फार शिकावं वाटतो, पण मला नाही वाटत माझा बाप जर असा दारू पित राहिला तर लवकरात लवकर माझ्या बापाचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि माझे स्वप्न मी त्या ठिकाणी पूर्ण नाही होताही करू शकणार. वस्तुतः लेकरांचं दुःख काय असतं कधीतरी आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवून विचारा. व्यसनाधीन असणाऱ्या बापाचं खरं तर त्या परिवारातलं जे दुःख लेकरांचं असतं ना ते शब्दात न सांगण्यासारखं असतं. आणि म्हणून मी नेहमी मंडळींना लोकांना सांगत आले, व्यसन करणाऱ्यांना सांगत आले. कधी कधी लोक मला खरंच फोन करतात, बरं कार्तिताई तुमचं ऐकल्यापासून आम्ही स्वतःमध्ये परिवर्तन केलं, आम्ही दारू सोडली, आम्ही गोवा सोडला. मला आनंद वाटतो. खरं तर मी नेहमी सांगत असते, हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए, मेरे दिल से तो ना सही लेकिन आपके दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं. खरं तर या ध्येयानं आम्ही अवघं महाराष्ट्रभर कथा कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो बरं. आणि म्हणून एखाद्या मुलीचं दुर्दैव असतं की तिला असता पिणारा नवरा तिच्या नशिबात असतो बरं. पण ती देवाला परमेश्वराला नेहमी सांगत असते, देवा की त्या ठिकाणी माझं जे कुंकवाचा धनी आहे त्या ठिकाणी माझ्या पतिराजाला देवा सदैव सुखी ठेव. विठ्ठल विठ्ठल देवाला ती नेहमी प्रार्थना करत असते, देवा माझ्या पतिराजाचं हे असलेलं व्यसन, या व्यसनापासून माझ्या पतिराजाला दूर कर. म्हणून बसलेल्या मंडळीला माझी विनंती असेल, आपल्यामध्ये जर एखादा वाईट दोष असेल, आपण व्यसन करत असाल, कधीतरी परिवारातलं दुःख समजून घ्या. व्यसन करणारा मनुष्य दारू पिणारा दारू पित असतो, पण त्याचा परिणाम मात्र सगळ्या परिवाराला भोगावा लागत असतो बरं. म्हणून एखादा शहाणा बाप जर लेकरं शहाणे झाल्यानंतर जर तो पिता पित असेल तर तो त्या लेकरांचा बाप नाही तर त्या लेकरांना चावणारा तो साप आहे. म्हणून शहाणे लेकरं झाल्यावर तरी कुठल्याच बापानं व्यसन करायचं नाही. माझी विनंती असेल मायबाप तुम्हाला, दारू पिऊ नका, स्वतःच्या शरीराची बर्बादी करू नका. अरे प्यायचं असेल तर सकाळी पिताय, संध्याकाळी उतरून जाते ती दारू, तुम्ही पिताय कशा करता? प्यायचे जरूर प्या, पण काय प्या? जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगी तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी प्यायचंच असेल तर हे हरिनाम अमृत प्या, पण जीवन त्या ठिकाणी व्यसन करून बर्बाद करू नका. म्हणून पहिली गोष्ट कलियुगाला स्थान दिलेलं आहे. जिथं दारू विकल्या जाते, जिथं पत्ते खेळले जातात, जिथं मुक्या जीवांची हत्या होते, तिथं कलियुगाचं वास्तव आहे. पण या कलियुगामध्ये हे दुर्गुण जरी असले पण एक गुण मात्र सर्वश्रेष्ठ या कलियुगामध्ये आहे. तो जर कोणता असेल तर कलियुगा माझी करावे
प्राधान्य या कलियुगामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे तुमचा आमचा उद्धार भगवत चिंतनाशिवाय होणार नाही. मग महाराज सांगतात संसार करत असताना जरूर करा. कुठल्या संतांनी कधी आपल्याला सांगितलं नाही घरी जा, लेकर बाळा विहिरी टाका, अंगाला राग पासा, हिमालयात तपश्चर्याला जा, अजिबात नाही. उलट सुखे करावा संसार. पण संसार करत असताना जेवढं महत्त्व संसाराला देतो तेवढं भक्तीलाही प्राधान्य द्या. त्या दुःखरूपी संसारातून आपली सोडवण करून घ्या. कारण फार संसार दुःखरूपी. तुम्ही संसार. कीर्तन म्हणलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे पेड्या गबळा. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज नाही. तर कधी कधी आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फिजा उडालेले, आपण एक म्हणावून त्यांनी माग तिसरंच म्हणलं. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागे जरा बाबाजी होते, ती म्हणी रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बर बोलू द्या कोणाला, पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चिती. किती सुटसुटीत आहे. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चिलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरंच साथीदारांची गरज आहे. सुंदर प्रमाण दिलं ताई, समर्पक प्रमाण. महाराज सांगतात संसार दुःखमुळे फार त्रास देणार आहे. लग्न झाल्यापासून बेजारी राहते या संसारात. आणि लग्न तर अशी जखम आहे, झालेल्यांना माहिती. लग्न ही अशी जखम आहे की ती होण्याच्या आधीच हळद लावावी लागते. बरोबर आहे ना? तुमच्याकडे लावता का हळद? नवरदेवाला लावता? हा बर. पण इरवी व्यवहारामध्ये आपण गरम करून हळद लावतो. कधी लावतो गरम? हा बोला ना तुम्ही. कधी? मार लागल्यावर. बरोबर ना? गाडीवरून पडलो, मार लागला की मग गरम करून हळद लावावी लागते. पण कोणता मार लागल्यावर? तुमच्याकडे लावीत नाही का हळद पडल्यावर? मुक्का मार लागला की मग गरम करून हळद लावावी लागते. बरं तसं नवरदेवाला बायका सांगत असतात, भाऊ संसार वाईट, अनेक मुख्य मारच आपल्याला करायचे. आणि खरंच फार वाईट आहे. एक व्यक्ती 100 लोकात बसलेला होता, गणेश भाऊ. त्याच्या बायकोनं फक्त असंच बोट केलं. असं केलं की ते 100 लोकातलं उठलं, बायकोकडाला बोल काय काम आहे? तिनं सांगितलं मालक मा तुमच्याकडे काहीच काम नव्हतं, फक्त या बोटात किती ताकद होती मला पाहायचं होतं. एका बोटात जरी उडी तर राहिले 9 बोटात किती असेल. पण संत सांगतात वाईट हे दुःखरूपी म्हणून सोडायचं नाही, राहायचं या संसारात. पण कशा पद्धतीनं महाराज सांगतात राहत असताना पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. पण योग्य वेळेला या दुःखरूपी संसारातून मात्र आपल्याला आपली सोडवण करायची. कशा पद्धतीनं? वृंदावनला जर कधी गेलात तर फार माकडं विचित्र आहे वृंदावनचे. चंदू दादा गेले ना तुम्ही? माकडं फार विचित्र आहे. तुमच्या डोळ्याचा चष्मा सुद्धा ते ठेवू देणार नाही, लावूच देणार नाही. एवढे विचित्र माकडे वृंदावनाचे. दादा मी भागवत शिकायला गेले होते 6 महिने. त्यावेळेला मी असं सहज फोनवर बोलत उभं राहिले. माकड आलं माझ्या पायातली चप्पलही काढून घेतलं, त्यानं खायलाही सुरुवात केली. लगेच तोडणार ते बंद वगैरे. मोबाईल खिशात जरी असू द्या, दिसला की मोबाईल उचलून तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही की मोबाईल नेमकं माकडाने नेलाच कसा. डोळ्याचे चष्मे, हातातली प्रस सुद्धा माकडं तिथं कुणी असं रिकामा फिरू शकणार नाही. माकडं विचित्र. मी समोर पाहिलं बिहारीजींचं दर्शन करून आले आणि एका फॉरेनची बाई होती, तिनं लड्डू गोपालजी खरेदी केली ना, असं पॉकेटातले पैसे देऊ लागले की माकडांना लगेच प्रस
बरं महत्वाचं विमानाचं तिकीट आधार कार्ड सगळं काही माकड घेऊन वरती जाऊन बसला. अरे लाला रुको लाला रुको लाला रुको म्हणूच तर त्यानं चेनही उघडली, सगळे कागदपत्र गटारीमध्ये फेकून. इतकी विचित्र माकड आहेत. पण ते माकड जर पकडायचं असेल ना तर मग ते पकडणारे कळशीमध्ये फुटाणे घेऊन येतात. ऐका बरं, कळशीत फुटाणे आणले की ते माकड अपेक्षेनं फुटाण्याच्या अपेक्षेनं असा हात घालतं. माकडाच्या मुठीला ज्या वेळेला फुटाणे येतात ना त्यावेळेला माकड मूठ सोडत नाही. पण माकड वरती काढण्याचा प्रयत्न करतय पण हातही वरती येत नाही. माकड ज्या वेळेला मुठीतले फुटाणे सोडणार आहे त्यावेळेला माकडाचा हात वरती येणार आहे. परंतु मला एक सांगा, माकडाच्या मुठीची सोडवण त्याने त्याची करायची की आपण त्याची करायची? बोला कुणी? तसं संत सांगतात आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आणि माऊली सांगतात चिंतन करा, भजन करा, परमार्थ करा. नुसता समाजाला आम्ही उपदेश केला नाही तर आम्ही स्वयं त्या ठिकाणी भगवंतावरती प्रेम केला आणि सदैव भगवत चिंतनाचे नामजप माला आमच्या हृदयामध्ये चालू आहे. अभंगाचं शेवटचं चरण. Ah
रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगळी. माऊलींचा फार अर्थपूर्ण अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला होता. आम्ही वारकरी गातो वाजवतो गोड भजन करतो. तुमच्याकडूनही भजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांनी ताड बसा श्रद्धेने टाळी. ज्या मारुतीरायांनी आयुष्यभर माझ्या राघवाची सेवा केली त्यांचं भजन केलं की नक्कीच माझ्या मारुतीरायांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माय माऊल्या हो जरा त्या शालीतून रंगीतून बाहेर निघा, टाळ्या वाजवा आणि आजूबाजूचे सगळ्यांनी जे जे भजन करणार नाही त्यांना मारुतीरायाची शपथ आहे. त्यामुळे अगदी मनात प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचे रघुरायाचे. 2 मिनिटं. श्रीराम जय राम जय
तो भगवान हनुमंतराय तुम्हाला बघतील बरं. त्यामुळे या मंडपात आल्यावर तरी मनापासून आपण भजन केलं पाहिजे. पण चला आपण संप्रदायाच्या नियमानं आपण सगळेच जण भजन करूया. टाळ्या वाजवा, कारण सन्मान भरपूर आहे. तोपर्यंत सगळ्यांनी, दुसरं काही काम नाही तुम्हाला, टाळी वाजवा आणि माझ्या पांडुरंगाचं 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करत राहा. विठोबा बडबड करू नका. जे सन्मान करायचे म्हटल्यावर आपण दिले हे श्रद्धेनं दान आहे ते तुम्ही कीर्तन झाल्यावर त्यांच्या गळ्यात टाकत चला. म्हणजे जेणेकरून आपला वेळ एक तर कीर्तनालाच उशीर होतोय, शांततेनं एकतर इथं भागवत आपलं सकल संत चरित्र आहे तो वेळ, अन्नदान, घरची कामकाज, त्याच्यात कीर्तनाला उशीर, पुन्हा या सन्मानात वेळ, थोडंसं काहीतरी नियोजन चेंज करा. मला माहिती तुम्ही खरंच आदरातिथ्य करणारी मंडळी आहात त्याप्रती. पण ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर हे वारकरी घरी जातील त्यावेळेला आपण सन्मान करून घेऊ. फक्त या कीर्तनामध्ये व्यक्ती नको याची काळजी मात्र सन्मान घ्या. विठ्ठल विठ्ठल महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला होता. 11 वाजून 10 मिनिटं झाली.
नियमानं तसं 2 तास कीर्तन झालं पाहिजे. कीर्तनकारानं जर कीर्तन कमी वेळ केलं, लोक म्हणतात त्यांचं मटेरियल संपलं असलं आणि जास्त वेळ केल्यानं तारखा समजतात. यातला कुठला संबंध नाही, पण आपला वेळ परिपूर्णतः संपलेला आहे. पण मी कीर्तन संपवणार नाही. का बरं माहिती का? कीर्तन 10च्या आसपास सुरू झालं, त्यामुळे 15 ते 20 मिनिटं माझ्याकडे जबाबदारीचाच कीर्तन आहे आणि चरित्र कथा माझ्याकडे आपण ग्रामस्थांनी सुपूर्त. मी संसार करत असताना काही गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ होत असला तरी आपण वेळ तो सहनच करतो. माता कथेसाठी कीर्तनासाठी जर वेळ होत असेल तर 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालं तर तुम्ही नाराज होऊ नका. विठ्ठल उर्वरित जे सत्कार असतात ते आपण नंतर करू. आता फक्त शांततेनं बसू. बस मला 10-15 मिनिटं तुमच्याकडून घ्यायची आहे, कारण खरं तर कार्यक्रम तिथेही करून मी आता 6:30-7ला कथा संपली आमची. 4 तास तिथेही जातात. रोजचीच धावपळ, तेवढी परेशानी झाली. मी 2 दिवस खरंच झोपलेले नव्हते. पण एवढा त्रास, एवढा सायास, एवढा प्रयास करत तर थोडी कष्ट आमच्या लक्ष्मण काकांनी उशिरा दिल्यामुळे प्रयास करावा लागला. पण असू द्या, भगवंताची कथा आहे. आपण श्रवण करणारी मंडळी आहे. आपल्या सर्वांना भागवताविषयी ज्ञान आहे. भागवत कथेचं फल आपल्या सर्वांना माहिती आणि म्हणून अतिशय महत्वाची कथा त्या ठिकाणी चालू आहे. पण सेवा ही सेवा पहिल्यांदा घेतलेली असल्या कारणानं त्यांनी सांगितलं की आपली रात्रीची कथा आपण दुपारी करू त्या दिवशी. आणि म्हणून आज आमचा रात्रीचा टायमिंग असताना सुद्धा आम्ही दुपारी कथा आठवली आणि या कीर्तनासाठी इथे येता आला. सुंदर नियोजन आहे. माऊलींचं चरित्र माझ्याकडे सुपूर्त केलेलं आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये माऊलींचं जीवन दर्शन तुम्हाला चरित्र माऊली